आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात पांडवांच्या नावाने अनेक किस्से आणि कहाण्या आहेत. नाशिक येथील पांडवलेणीचा पण असाच एक किस्सा आहे आणि तोच पाहायला मी निघालो आहे नाशिकला. नमस्कार, मी सह्याद्री वेडा ट्रेकर्स हरेंद्र मंगलमोहन. फिरस्तीच्या आजच्या प्रवासात तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. पांडवलेण्या या शिलालेखांमध्ये त्रिरश्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरांच्या उत्तरेकडील बाजूला आहेत. इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून इसवी सन 2ऱ्या शतकापर्यंत कोरलेल्या या लेण्या त्यांच्या वास्तुकला आणि शिलालेखासाठी प्रसिद्ध आहेत, जे तत्कालीन भारतीय इतिहासाच्या समृद्धीची साक्ष देतात. या डोंगरांमध्ये 24 बौद्ध धर्मीय गुहा आहेत, ज्या पश्चिमेकडून पूर्वेकडे चढत्या क्रमाने क्रमबद्ध कोरल्या आहेत. या गुहा बौद्ध धर्माच्या हिनयान परंपरेशी संबंधित आहेत. हिनयान परंपरेत भगवान बुद्धांची धम्मचक्र, पाऊलखुणा, बोधिवृक्ष, स्तूप आणि त्रिरत्न इत्यादी प्रतिकात्मक स्वरूपात पूजा केली जात असे. मूर्तिरूपात पूजा केली जात नसे. लेण्यांचे बाह्य भाग विशेषतः अलंकृत आहेत, तर आतील भाग अलंकरण विहीन आहेत. या लेण्यांमध्ये फक्त एकच चैत्यगृह, ते म्हणजे गुहा क्रमांक 18, तर इतर सर्व लेणी ही विहार म्हणजेच भिक्षूचे निवासस्थान आहे. गुहा क्रमांक 19 ही चैत्यगृह म्हणजेच प्रार्थनागृह आहे आणि ती समूहातील सर्वात महत्त्वाची आणि प्राचीनतम गुहा आहे. हे चैत्यगृह इसवी सन पूर्व 1 ते इसवी सन सनाच्या 1ल्या शतकापर्यंत बांधले गेले असावे. स्तंभाच्या रचनेमुळे ही गुहा मुख्य कक्ष आणि प्रदक्षिणा मार्ग यात विभागली आहे. गुहेच्या आतील भागात शेवटी एक एकाश्मक स्तूप कोरलेला आहे. गुहेचे कमानी असलेले छप्पर लाकडी संरचनांचे अनुकरण आहे. गुहेच्या प्रवेशद्वारावरील अलंकरण लाकडी कोरीवकामाची प्रतिकृती आहे. बौद्ध विहारांमध्ये लेणी क्रमांक 3, 8, 9 आणि 23 या सर्व आकार, रचना आणि भव्यतेच्या बाबतीत विशेषतः महत्त्वपूर्ण आहे. हे सर्व विहार भिक्षू निवासस्थाने वास्तुकला आणि शिल्पकलेत उत्कृष्ट दर्शवतात. लेणी क्रमांक 3 मध्ये कोरलेल्या एका शिलालेखानुसार शक्तिशाली सातवाहन शासकाची आई गौतमी बालश्री यांनी हे विहार भिक्खू संघाला दान केले होते. म्हणूनच ह्या विहाराला गौतमीपुत्र गुहा असे नाव पडले आहे. हा विहार पांडवलेणी गटातील सर्वात मोठा विहार आहे, ज्यामध्ये भिक्खू निवासस्थानासाठी 18 कक्ष कोरलेले होते. विहार मालिकेतील दुसरा सर्वात बौद्ध विहार म्हणजे गुहा क्रमांक 10, जो शैली आणि कलेच्या बाबतीत उत्कृष्ट परिपूर्ण आहे. ह्या लेण्यांमध्ये एकूण 6 शिलालेख आहेत. त्यापैकी 5 क्षत्रप सम्राट नहपानाच्या कुटुंबासंबंधित, तर अबीर राजा ईश्वरसेन संबंधित आहेत. नहपान गुहा या नावानंही ओळखली जाते. गुहा क्रमांक 10 ही त्याच्या सजवलेल्या खांबांसाठी प्रसिद्ध आहे. या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची भव्य दगडी वास्तुकला, प्रमाणबद्ध प्रवेशद्वार, सुव्यवस्थित खांबांची मांडणी, कारागिरांची उत्कृष्ट कलात्मकता आहे. दगडी मूर्त्यांचे उठावदार शरीर, भारदरज पगड्या, जड आणि अलंकृत कमरपट्टे, इतर दागिने इत्यादी शुद्ध भारतीय परंपरेचे साक्षीदार आहेत. पांडवलेण्या केवळ त्या काळातील उत्कृष्ट कलेचेच प्रदर्शन करत नाहीत, तर प्राचीन भारताच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक परिदृश्याची झलक देखील देतात. जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली सुद्धा आहे. तर आता मुख्य मुद्द्याकडे आपण वळू. ह्या लेण्यांचे नाव पांडवलेणी नसून त्रिरश्मी लेणी असं आहे. पूर्वी लेण्यांना पुंड्रू असे म्हणायचे. लेण्यांमध्ये राहणारे बौद्ध भिक्खू पिवळं वस्त्र परिधान करायचे. त्याला पाली भाषेत पुंड्रू हा शब्द होता. पुंड्रूचे पुढे पांडू झाले आणि पुढे पांडव, आणि हेच नाव भारतातील प्रत्येक गुहेला आणि लेणीला वापरले गेले. धन्यवाद. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कळवा.